कालचं आपलं लेक्चर चालू होतं याच्यामध्ये एक्चल समीकरणे. एक्चल समीकरणावर आपण या टाईपचे पूर्ण प्रश्न आधारित जे बेसिक वाले होते साधे साधे ते पूर्ण बघितले होते. याच्यावर आपण होमवर्क सुद्धा दिले होते. ते पहिल्यांदा होमवर्क सॉल्व्ह करू. आजचं लेक्चर आपल्याला कमीत कमी 2 तास घ्यायचं होतं. अचानक ऐन वेळेवर लाईन गेल्यामुळे 2 तास लेक्चर पॉसिबल झालेलं नाही. लाईन आत्ता दिली आहे, त्यामुळे लेक्चरला सुरुवात आत्ता केली आहे. चला काही हरकत नाही, जेवढं आता पूर्ण आपलं क्लिअर होईल तेवढं आपण क्लिअर करू. तर बघा, आपण साध्या साध्या संख्यांची म्हणजे आपण एक्चल समीकरणे म्हणजे काय, एक्स ची किंमत काढ. ओके, याच्याच आधारित आपल्याला वेगवेगळ्या टाईपचे जे एक्स ची किंमत काढणं राहते तेच आपल्याला बघायचं. जशा टाईपचे यामध्ये आपण छेद सारखा करणं हे सुद्धा प्रश्न आले होते. म्हणजे आपण जे सुरुवातीला घेतले होते त्यानंतर एक्चल समीकरणाला सुरुवात केली होती. एक्चल समीकरणामध्ये काय राहणार, तुम्हाला बरोबर चिन्हाच्या नंतर कोणता तरी तुम्हाला अंक दिला जाईल किंवा पुन्हा अजून एक्स वाली काहीतरी संख्या दिली जाईल. तशा टाईपचे प्रश्न आपण एक्चुअल समीकरणामध्ये पूर्ण बघितले होते. ओके, चला हे 6 प्रश्न झाले होते पहिल्यांदा. त्याच्यानंतर आपल्याला अशा टाईपचे अजून एक वेळ दाखवून देतो तुम्हाला कोणते कोणते. साधे सिंपल एक्स वाली किंमत काढणं, नंतर ब्रॅकेटच्या बाहेर काहीतरी एखादा अंक असेल, अशा टाईपचे प्रश्न आपले झाले होते. ओके, नंतर पुढे आपल्याला काय दिलं आहे, जर एक्स वाल्या संख्येच्या छेदामध्ये कोणता तरी अंक असेल तर आपण त्याला बरोबर चिन्हाच्या पलीकडे छेदातली संख्या आपण अंशामध्ये नेतो, ते सुद्धा गुणाकार मध्ये. हा सुद्धा आपला प्रकार झाले होते इथपर्यंत आपले. म्हणजे आपले 11 टोटल प्रश्न झाले होते. 11 प्रश्नापर्यंत आपण या पद्धतीनं डायरेक्ट भाग कसा देऊ शकतो याच्यावर आपण इथपर्यंत सोल्युशन बघितलं होतं. डायरेक्ट भाग म्हणजे अंशामध्ये भाग देऊ शकता तुम्ही, बरोबर चिन्हाच्या पलीकडे आणि अलीकडे. छेदामध्ये सुद्धा भाग देऊ शकता, हे सुद्धा बघितलं होतं. किंवा बरोबर चिन्हाच्या डावीकडल्या अंशाने छेद मध्ये भाग देऊ शकता, किंवा मग पलीकडे सुद्धा तशाच पद्धतीने भाग देऊ शकता. इथपर्यंत आपलं ऑल क्लिअर टोटल झालं होतं. नंतर तुम्हाला होमवर्क दिले होते 6 प्रश्न. सर्वांना दिलेले होमवर्क प्रश्न दिसत असेल. तुमचे जे प्रश्नाचे उत्तर आले असेल ते पहिल्यांदा आपण चेक करू. तुमचं उत्तर जे निघत असेल ते, फक्त आपलं जर काही चुकलं असेल, बोलता बोलता एखादं चिन्ह इकडे तिकडे झालं तर लगेच तुम्ही कमेंट करून मला ते सांगायचं. चला मी थोडंसं फास्ट बोलतो जेणेकरून आपल्याला पुढचे प्रश्न घ्यायचे आहे. हे तर कालचे तुम्हाला होमवर्क दिलेले प्रश्न आहे. ज्याची किंमत काढायची आहे त्याला एका साईडला करायचं राहते, तर एका साईडला आपल्या ऑलरेडी कोणता आहे, -3x. इकडली संख्या प्लस मध्ये आहे, इकडे आल्यावर होणार मायनस, तर आपण मायनस मायनस वाल्यांची बेरीज करतो, तर डायरेक्ट करतो आपण याच्यामध्ये -8 आणि 3 11x. चला बरोबरचं चिन्ह जसं आहे तसंच पलीकडे काय उरलाय, -12. 7 इकडे प्लस मध्ये आहे, पलीकडे गेल्यावर मायनस होणार, म्हणजे -12 -17 -19 होणार. आता इथे प्रश्न समजून घ्या पहिल्यांदा मी काय सांगत आहे. जेव्हा एक्स वाल्या संख्येला कोणता तरी सहगुणक जोडून असेल, अंक म्हणजे काय, सहगुणक, त्याचं चिन्ह जर मायनस असेल तर पलीकडले चिन्ह बदलवावे लागते. मायनस चिन्ह हे 11चं चिन्ह मायनस बदलवायचं असेल तर पलीकडले चिन्ह सुद्धा बदलते. पण आता दोन्ही ठिकाणी मायनस मायनस आहे, तर आपण डायरेक्ट असं म्हणू शकतो मायनस मायनस इथं कॅन्सल होते. पण कॅन्सल होत नसते, ते रिअल मध्ये होत असते. मायनस गुणिला मायनस प्लस होत असते ते. ओके, चला मग काय भेटणार, एक्स बरोबर 19 छेदामध्ये 11, हे राहील पहिल्याचं उत्तर. ओके, दुसऱ्याचं उत्तर काढताना तुम्हाला आता ब्रॅकेट दिलेला आहे. मग तुम्हाला मी काल समजून सांगितलं, इकडची गुणाकार मधली संख्या 3 आहे, पलीकडची गुणाकार मध्ये संख्या 6 आहे. या दोघांना जर भाग जात असेल तर तुम्ही बिंदास भाग देऊ शकता. फास्ट मध्ये कॅल्क्युलेशन करायचं असेल तर मी जी पद्धती सांगत आहोत त्याचा वापर करायला शिका. म्हणजे काय होणार, 3 1 3, 3 2 6. आता इकडला 1 न गुणायची काही गरजच नाही, डायरेक्ट आपण इकडे जसं उरलाय तसंच लिहू शकतो आपण यामध्ये. म्हणजे काय उरलाय, 4x - 2 बरोबर. आता पलीकडे ब्रॅकेटच्या बाहेर मायनस उरलेला आहे, त्याला इकडे घेऊन येऊ, म्हणजे ब्रॅकेटच्या आतमधल्या संख्येला गुणायचं आहे त्याने, दोन्ही संख्येला. 5 दोन्ही किती होणार, 10x, मायनस साइन दोन्ही
12. एक्स वाल्या संख्येला एका साईडला करायचं आहे, एका साईडला आपल्याजवळ काय आहे, +4x आहे. इकडले +10x तिकडे गेल्यावर मायनस होणार, म्हणजे यांची दोघांची वजाबाकी -6x. बरोबर चिन्ह जसं आहे तसंच. एका बाजूला उरले आपल्याजवळ -12, इकडले -2 तिकडे गेल्यावर प्लस होणार, म्हणजे काय होणार, -12 + 2 म्हणजे यांची वजाबाकी होणार आहे -10. मायनस मायनस कॅन्सल. अजून भाग जाते, डायरेक्ट तुम्ही भाग द्या बिंदास, काही प्रॉब्लेम नाही. 6चे अर्धे होते 3, 10चे अर्धे होते 5, म्हणजे एक्स बरोबर तुमचं उत्तर येणार आहे 5/3. ओके, चला नंतर 12-13 झाले. खाली आहे 14वा प्रश्न. अशा प्रश्नामध्ये आता लक्षात ठेवा, मी कॉन्सेप्ट सांगितली होती. कॉन्सेप्ट म्हणजे काय, बरोबर चिन्हाच्या डावीकडे नॉर्मल साधे अंक उरले आहेत, उजवीकडे सुद्धा नॉर्मल साधे अंक उरले आहेत. अशा वेळेस तुम्ही बरोबर चिन्हाच्या डावीकडल्या संख्या अंशांशामध्ये कॅन्सल करू शकता किंवा मग छेदाछेदामध्ये कॅन्सल करू शकता. जसं वाटेल तसं तुम्ही करू शकता. काय होईल त्याच्यामध्ये, 3 × 1 = 3, 3 × 3 = 9 असा भाग दिला तरी चालते. ओके, पुन्हा भाग जाते, 3 × 1 = 3, 3 × 6 = 18. पुन्हा अजून काय करता येते, 4 आणि 6 मध्ये भाग देता येते. 4 म्हणजे 4 त्या दोघांना 2 न भाग द्यायचा आहे, अर्धे होते 2, 6चे अर्धे होते 3. किंमत काढायची आपल्याला एक्स ची. काय करणार मग, 2 इकडे भागाकारमध्ये आहे, 2 जाणार गुणाकारमध्ये या 1च्या बाजूला, म्हणजे तुमचं एक्सचं उत्तर राहणार 2/3. फायनल उत्तर. किती स्टेप वापरले आपण, काहीच केलं नाही, फक्त काय केलं, संख्येला काटाकाटी केलाय, याच्या पलीकडे काहीच केलं नाही. मग हे जर समजून घ्यायचं असेल तर काय करायला लागणार आहे, जे आधीचे तुम्हाला मी एक्सची किंमत काढणारे प्रश्न बघितले म्हणजे शिकवले होते ते समजून घ्यायला लागणार आहे. त्याच्यानंतर कंचे भागुबेव हा टॉपिक शिकला होता, ते प्रश्न समजून घ्यायचे आहे, याच्या पलीकडे काहीच नाही. आणि हे जर येत नसेल, मी अजून एक वेळेस सांगत आहोत, असे जर प्रश्न तुम्हाला येत नसेल तर मी शिकवलेलं ऍडव्हान्स लेवलचं तुम्हाला काहीच येणार नाही. ओके, चला पुढचा प्रश्न, 15व्या नंबरचा प्रश्न बघू. नंतर आपण छेदावाल्या संख्येचं काहीतरी आपण सांगितलं होतं, म्हणजे आता इथं छेदामध्ये 4 आहे, तर ज्याची किंमत काढायची आहे, कशाची किंमत काढायची आहे, एक्स ची. एक्स वाली संख्या इथे सुद्धा आहे, एक्स वाली संख्या या बाजूला सुद्धा आहे. पण ज्याची किंमत काढत असतो आपण, त्याला एका साईडला घ्यायच्या आधी त्या एक्सच्या संख्येच्या छेदामध्ये 4 इथं नको, म्हणजे 4 इकडे भागाकारमध्ये आहे, इकडे येताना गुणाकार मध्ये जाणार, पण दोन्ही संख्येला गुणणार, म्हणजे 4 किती होणार, 16x मायनस 1 गुणिला 4 4 होणार, पलीकडे किती उरले, 3x. एक्स वाल्या संख्या एका बाजूला करू, 16x एका बाजूला आहेच, इकडले +3x आहे, इकडे येताना मायनस होणार, म्हणजे 16 मधून 3 गेले किती उरले, 13x उरले. नंतर इकडचे -4 तिकडे गेल्यावर काय होणार, +4 होणार. एवढं तर समजलं असेल. मग आता काय होणार, एक्स ची किंमत काढायची आहे, एक्स बरोबर 4/13. ओके, 15 प्रश्नापर्यंत ऑल क्लिअर असेल तर आपण 16वा प्रश्न बघू. चला बघा, जे काल तुम्हाला मी नियम दाखवले होते, एक वेळेस तुम्हाला दाखवतो. हा, या 11व्या प्रश्नाला सोडवताना काल तुम्हाला मी एक नियम सांगितला होता, आपण कशा पद्धतीने भाग द्यायचा. तोच नियम आता इथं या पद्धतीने तुम्ही इथं लावू शकता. पण आता बघा, या 2ने तुम्ही या 4ला भाग देऊ शकत नाही, या 2ने या 4ला तुम्ही भाग देऊ शकत नाही. याच्या मागचं रिझन असं आहे, या 2च्या समोर गुणाकाराचं चिन्ह नाही आहे, तिथं चिन्ह आहे मायनस, त्याच्यामुळे भाग देऊ शकत नाही. चला मग छेदाछेदामध्ये भाग देता येते, 3 × 1 = 3, 3 × 3 = 9. ओके, आता बघा, भाग दिल्याच्या नंतर इथं छेदामध्ये 1 उरलाय, 3च्या ऐवजी किती उरलाय, 1. त्या 1ला काहीच महत्व नाही, म्हणजे हा 16व्या नंबरचा प्रश्न आता सेम बनलाय 15व्या सारखा. बघा एक वेळेस,
फक्त वरच्या प्रश्नामध्ये छेदामध्ये जे 4 होते त्याच्या ठिकाणी आता छेदामध्ये किती आले आहे? 3 आले आहे. जर वरचा प्रश्न समजला असेल तर खालचा प्रश्न तशाच पद्धतीने सॉल्व्ह करू आपण. या 3 ने तुम्ही 5 ला सुद्धा गुणा, 2 ला सुद्धा गुणा, म्हणजे काय होणार? 5 त्रिक 15x मायनस 3 दोन्ही 6 बरोबर पलीकडे काय उरलाय? 4x. मग आता काय करणार? एक्स वाल्या संख्येला एका बाजूला, म्हणजे 15x मधून 4x गेले. गेले का बरं म्हणता? इकडली संख्या इकडे आल्यावर चिन्ह बदलते, मायनस होते. ओके, म्हणजेच 15 मधून 14 गेले, 11x उरले. पलीकडे कोणताच अंक नाही, पण इकडले -6 पलीकडे गेल्यावर +6 होते. म्हणजे तुमचं फायनल उत्तर x बरोबर 6/11 उरेल. चला, 16 प्रश्न आपले झालेले आहेत. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 17 अशाच पद्धतीचा सेम आहे, पण आता 16 आणि 17 मध्ये काय फरक आहे एक वेळ चेक करा. प्रश्न क्रमांक 16 आणि 17 मध्ये काय फरक आहे दोघांमध्ये चेक करा. मी जसंच बोलत आहो तशा पद्धतीने तुमचा माइंड चालू ठेवायचा. बघा आता अंशामध्ये 16व्या नंबरच्या प्रश्नामध्ये अंशामध्ये 2च्या आधी मायनस चिन्ह होतं. या प्रश्नामध्ये बघा दोघांच्या मधात इथं चिन्ह आहे गुणाकार, खाली एकच अंक आहे, पलीकड सुद्धा एकच अंक आहे. म्हणजे तुम्ही आता डायरेक्ट भाग देऊ शकता अंशामध्ये, छेदामध्ये किंवा अंश आणि छेद मध्ये. ओके, चला काय होऊ शकते मग आता याच्यामध्ये? 16 आणि 12 मध्ये भाग देऊ आपण. कितीचा भाग झाले? 4चा. 4 त्रिक 12, 4 चूक 16. खालच्या लाईन मध्ये 15 आणि 35 मध्ये डायरेक्ट भाग देता येते. काय होणार? 5 त्रिक 15, 5 7 35. आता जागा आहे आपल्याजवळ म्हणून लिहून दाखवतो काय उरलं आपल्याजवळ. 4y/3 बरोबर 3/7 असे सेम प्रश्न दाखवतो वाटल्यास. आता आपण ज्यावेळेस आपल्याजवळ जे उरलं आहे ना ते कुठं आपलं झालेलं आहे ऑलरेडी, दाखवतो. प्रश्न क्रमांक इथे नाही झालाय. हा, चला प्रश्न क्रमांक 10 बघून घ्या एक वेळेस. प्रश्न क्रमांक 10 मध्ये जे आपण इथं शिकवलं होतं आता अशाच पद्धतीनं सेम पुढं करायचं आहे. मी अजून सांगत आहोत, तुम्हाला जर जुने प्रश्न समजत नसेल तर मला मेसेज करून कळवा. टॉपिक तुमचेवाले जेवढे काही डाऊट असेल ते पहिल्यांदा क्लिअर झाले पाहिजे. एकमेकांवरच आता पुढचं सर्व आपलं गणित डिपेंड करते. 10व्या प्रश्नासारखा आता इथं पूर्ण सेम करायचं आहे. किंमत कोणाची काढायची आहे? वायची. वायच्या छेदामध्ये कोणताच अंक नको. इकडचे 3 भागांमध्ये आहेत, तिकडे गेल्यावर गुणाकारमध्ये जाते, म्हणजे 3 त्रिक 9 होणार. आणि जे अंशामध्ये 4 आहे, 4 गुणाकारमध्ये इकडे आल्यावर काय होणार? भागामध्ये. म्हणजे y बरोबर तिरपा गुणाकार 3 त्रिक 9, 4 इकडे छेदामध्ये येणार गुणण्यामध्ये, 7 चूक 28. आता कुठंच भाग जात नाही. y बरोबर 9/28. तुम्हाला 17वा प्रश्न सोडवण्यासाठी कमीत कमी 4 लाईन लागल्या असेल. मी हाच प्रश्न तुम्हाला 2 लाईन मध्ये सोडून दाखवलेला आहे. चला, इथपर्यंत ऑल क्लिअर असेल. पहिला पार्ट आपण आधीच टाकलेला आहे. ज्या विद्यार्थ्यांना x ची किंमत काढता येत नाही, एक्चुअल समीकरण म्हणजे काय होते हे जर समजत नसेल, जे तुम्हाला नंबर दिलेला आहे त्या नंबरवर संपर्क करायचा. युट्यूबवर हा आपला व्हिडिओ येणार आहेच. व्हिडिओ म्हणजे आपण टाकलेला आहे सगळ्यांसाठी फ्री, पण पहिला पार्ट सगळ्यांसाठी फ्री नव्हता. त्याच्यामध्ये आपण बरेचसे डिस्कशन केलं होतं. ओके, चला ज्या विद्यार्थ्यांना अजून समजा आपल्या बेसिक पासून जे आपण ज्यांना शिकायचं असेल त्यांनी स्वराज्य अकॅडमी यवतमाळ हे प्ले स्टोअर वरून ऍप्स डाउनलोड करायचं आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार पासून एकदम बेसिक पासून शिकवल्या जाणार आहे. एक्चुअल समीकरणाचा हा आपला पार्ट 2 आहे. पार्ट 1 युट्यूबवर सुद्धा टाकला होता आपण, हा याचा पार्ट 2 आहे. ओके, चला 17 प्रश्नापर्यंत आपले होमवर्क इथे समाप्त झालेला आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 18. आता वेगवेगळ्या टाईपचे आपल्याला प्रश्न बघायचे आहे. पहिल्यांदा जे लाईव्ह बघणारे विद्यार्थी आहेत
त्यांनी एक वेळेस मला थंब देऊन क्लिअर करा 17 प्रश्नापर्यंत तुम्हाला समजलं आहे म्हणून. तोपर्यंत मी दुसरा प्रश्न लिहितो, तोपर्यंत तुम्ही पटापट थंब द्या. ओके, नंदकिशोर. चला पुढचा प्रश्न. 4x-2 छेदामध्ये 3 बरोबर 5/6. एक वेळेस बघा बरं आता. ओके, प्रणय अमर शेट्टीवार. एक वेळेस हा 18 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर जे दिसत आहे, लिहिण्यावर फोकस करू नका, थोडं गॅप घ्या. मी जे सांगत आहे एक वेळेस बघा, फक्त पाहूनच सांगा. प्रश्न क्रमांक 18 आणि प्रश्न क्रमांक इकडेच नाही झाले, थोडासा वेगळा आहे आता. ओके चला, तुमच्या बुकामध्ये तुम्ही लिहू शकता. मी बऱ्यापैकी समजलं आहे. ओके. शंकर जुने झालेले व्हिडिओ, बाकीच्यांनी व्हिडिओ आपला प्रश्न सॉल्व्ह करायच्या मध्ये उत्तर काढण्याचा प्रयत्न करा, जेवढं येईल तेवढं. तोपर्यंत मी 2-4 शब्द बोलतो. उत्तर काढलाय 9/8. ओके. शंकर समजलं सर. बऱ्यापैकी जर तुला पूर्ण A to Z समजण्यासाठी कंचे भागुवियोच्या नियमामध्ये आपण जेवढे प्रश्न घेतले आहेत ते व्हिडिओ पहिल्यांदा पाहून घ्यायचे. त्याच्यानंतर एक्सची किंमत काढण्याचे आपण जेवढे पार्ट टाकले आहेत ते पूर्ण पाहून घ्यायचे. त्याच्यानंतर एक्सचल समीकरणाचा पहिला पार्ट पूर्ण क्लिअर करायचा. त्याच्यानंतर हा दुसरा पार्ट. एकच व्हिडिओ तुम्ही 100 वेळेस पहा, काही बिघडत नाही. चला, बाकीच्यांनी पटापट कमेंट करू शकता. 5/2. एक्समॅन वाले आहे का आज कोणी ऑनलाईन? अजून कोणाला तरी मला एक त्याशी कॉल आला होता एक्समॅन वाल्यांचा, बॅच जॉईन करायची आहे, पण त्यांना अजून ते ऍप्सचं काही समजलं नाही बहुतेक, त्याच्यामुळे त्यांनी अजून ते ऑनलाईन दिसत नाही आहे. ओके चला, बोर्डवर लक्ष द्या. सेम आधीच्या सारखा प्रश्न आहे, बदल कुठं झाला? पेनीचा कलर चेंज करतो जेणेकरून तुम्हाला प्रश्न आणि सोल्युशन ओळखता यायला पाहिजे. आधी तुम्हाला इथं सेमच प्रश्न आहे. चला काय करू शकता आपण? 3 × 3, 3 × 2 = 6. 5 ला भाग जाते का? देऊच शकत नाही, कारण मधात चिन्ह कोणता आहे? मायनसचा आहे. मग अशा वेळेस काय करणार? या उरलेल्या या 2ने छेदामध्ये जे 2 आहे, या छेदामधल्या 2ने पलीकडल्या 4x वाल्या अंशामध्ये गुणायचं आहे. 4x ला सुद्धा गुणा आणि 2 ला सुद्धा गुणा, म्हणजे किती होणार? 4 × 2 = 8x मायनस 2 × 2 = 4 बरोबर किती उरले? 5. एकदम साध्यामध्ये आपण याला कन्वर्ट केलं, बघून घ्या. काय करायचं आहे? एक्स ची किंमत काढायची आहे. ज्याची किंमत काढायची आहे त्याला जागेवर ठेवलाय. पलीकडे 5 प्लस मध्ये आहे, इकडचे 4 मायनस मध्ये आहे, पण पलीकडे गेल्यावर प्लस होणार, म्हणजे किती होणार? 9 होणार. आता कशाची किंमत काढायची आहे? एक्स ची. एक्स बरोबर 9/8. उत्तर हे अगदी बरोबर आहे. ओके. चला, इथपर्यंत समजलं असेल तर आता थोडासा वेगळा प्रश्न करू आपण. त्याला वेगळा म्हणजे काही वेगळं होणार नाही, सेम सगळे प्रश्न राहणार आहे. बेसिक क्लिअर झाल्याच्या नंतर तुम्हाला कोणत्याच अडचणी जाणार नाही. अशा टाईपचा प्रश्न घेऊ. 3 - 5x छेदामध्ये 4 बरोबर 2x - 5 छेदामध्ये 18. चला सॉल्व करा, व्यवस्थित उत्तर काढा. आता हा प्रश्न थोडा वेगळा आहे. थोडा म्हणजे एवढं काही नाही, कन्सेप्ट क्लिअर असेल तर सगळंच येणार.
37/49. 37/49. तर जेवढं आलं असेल तेवढं सगळ्यांनी पटापट सेंड करावे. ओके, चला बोर्डवर लक्ष द्या. आधीच्या प्रश्नापेक्षा या प्रश्नामध्ये काय आपण वेगळं केलेलं आहे? जे डावीकडली बाजू होती त्याच्यामध्ये तर आपण काही बदल केलेला नाहीये. दाखवतो वाटल्यास. आधीच्या प्रश्नामध्ये सुद्धा या साईडची बाजू जशी आहे तशीच पलीकडल्या प्रश्नामध्ये म्हणजे प्रश्न क्रमांक 18 मध्ये सुद्धा सेम दिसत आहे. फक्त अंक मागे पुढे केले आहे. फक्त बदललं काय आहे? तुम्हाला उजवीकडच्या बाजूमध्ये आधी फक्त अंश आणि छेद मध्ये एक सिंगल अंक होते. आता याच्यामध्ये दोन वेगवेगळे काहीतरी गट दिले आहे. घाबरण्याची काही गरज नाही. नियम कुठं तुम्हाला इथं बदलणार नाहीये. नियम सेम आहे. अंशांशामध्ये भाग देऊ शकता का तुम्ही? नाही देऊ शकत. का बरं देऊ शकत नाही? कारण की अंशामध्ये मधात चिन्ह आहे मायनस. ओके, त्याच्यामुळे आता भाग देऊ शकत नाही अंशामध्ये. किंवा अंश आणि छेद मध्ये जसं तुम्हाला डावीकडे दिसत आहे 3 - 5x छेदामध्ये 4, इथं सुद्धा तुम्ही भाग देऊ शकत नाही कारण मधात चिन्ह आहे मायनस. मग आता उरलं काय? आता आपल्याजवळ उरला आहे छेदामधल्या संख्या 4 आणि 18. इथं तर मधात तुम्हाला कुठं मायनस चिन्ह दिसत नाहीये, त्याच्यामुळे तुम्ही इथं बिंदास भाग देऊ शकता. कसा भाग जाणार आहे? दोनही संख्येचे अर्धे होते. अर्धे काय होणार? इथे होणार 2, इथं किती होणार? 9. ओके, आता नियम काय सांगितलाय? ज्याची किंमत काढायची आहे. किंमत कशाची काढायची आपल्याला? एक्स ची. मग त्याच्या छेदामध्ये संख्या नको. मग आता भागारमध्ये छेदामध्ये संख्या असेल तर पलीकडे गेल्यावर काय होणार? गुणाकारामध्ये. म्हणजे आपल्याला तिरपा गुणाकार करायचा आहे. म्हणजे कसं करणार? या 9 ने तुम्ही 3 ला आणि 5 ला गुणावं लागणार. म्हणजे 9 त्रिक 27 मायनस 9 5 45 आणि त्याला काय जोडून आहे? एक्स. पलीकडे काय उरलाय? पण आता इकडच्या छेदामध्ये 2 आहे तर या 2 न पलीकडे गुणावं लागणार. म्हणजे बे दोन्ही किती होणार? 4x मायनस पुन्हा 2 ने 5 ला गुणा. 5 दोन्ही 10. ओके, आता काय करणार? आता सदिश ज्याचा आलाय काहीतरी वेगळं दिसत आहे. ठीक आहे, चला. एक्स वाली संख्येला आपल्याला एका बाजूला घ्यायची आहे. इथं चिन्हासहित विचार करायचा आहे. काय उरलाय? मायनस 1. -45 त्याला एक्स जोडून आहे. इकडली एक्स वाली संख्या प्लस मध्ये आहे, इकडे आल्यावर मायनस मध्ये जाणार म्हणजे -4x. पलीकडे काय उरलाय? चिन्हासहित बघायचं आहे. -10 उरले. इकडचा साधा अंक प्लस मध्ये आहे, तिकडे गेल्यावर काय होणार आहे? मायनस मध्ये जाणार 27. आता बघा, या दोघांचे चिन्ह सारखे म्हणून यांची वाली बेरीज करणार. मोठ्या संख्येचं चिन्ह येणार मायनस. दोघांची बेरीज होणार 49x. इकडे सुद्धा दोघांचे चिन्ह सारखे म्हणजे बेरीज होणार. दोघांची बेरीज होणार -37. दोन्ही साईडला मायनस मायनस आहे तर मायनस मायनस कॅन्सल. तर एक्स बरोबर 37/49. नंदकिशोर बरोबर उत्तर आहे. याचा अर्थ तुम्हाला सर्व शिकवलेला प्रश्न बरोबर समजलेला आहे. ओके, ज्यांना हे प्रश्न फास्ट मध्ये जसे मी सांगितले आहेत तसे जर सोडवता येत असेल, आता हे तर मी प्रश्न स्टेप बाय स्टेप सांगितलाय. तुम्हाला जर जेवढ्या शॉर्ट मध्ये सोडवता येत असेल तेवढ्या शॉर्ट सोडवण्यामध्ये प्रॅक्टिस करावी लागणार आहे. ज्यांनी व्यवस्थित प्रॅक्टिस केली त्यांचं ऍडव्हान्स लेवलचं गणित फास्ट मध्ये सॉल्व्ह करणं शक्य आहे. चला, पुढचा प्रश्न अजून एक तुमच्यासाठी. चला, प्रश्न क्रमांक 20. 9x
-4/2 बरोबर 3x+2 चला फास्ट मध्ये x ची किंमत काढायची आहे. मधामधातनी ऑफलाईन जाणारे विद्यार्थी काहीच करू शकणार नाही. मी 1000 वेळा सांगितलेलं आहे, तुम्ही रोज कमेंट स्टेटसवर रोज स्टेटस टाकत राहा. कृपया सायंकाळी 7च्या नंतर किंवा असं डायरेक्ट 8च्या नंतर कुणीही कॉल मेसेज करू नये. लोकांना एक दिवस सवय पडून जाईल, कधीच फोन करणार नाही. फालतू टाइम वेस्ट करण्यासाठी फोन करतात लोक. 2/3 मी अजून सांगत आहे, आपले ज्यांनी बेसिक गणितचा कोर्स घेतलेला आहे त्याच्यापैकी एक जरी विद्यार्थी, एक म्हणा 2 विद्यार्थी म्हणा, याच भरतीमध्ये लागून दाखवाव, भरपूर झालं ते आपल्यासाठी. ऍडव्हान्स लेवलचं शिकवल्याच्या नंतर तुम्ही टोटल सांगतो, कन्फर्म सांगतो, ज्यांनी ज्यांनी मेहनत घेतली ऍडव्हान्स लेवलच्या याच्यावर सगळ्यांचं सिलेक्शन होणार म्हणजे होणार. कारण सेंट्रलच्या एक्झाम मध्ये रेल्वे भरती असेल, SSC असेल किंवा मग तुम्ही कोणत्याही एक्झाम देत असेल सेंट्रलच्या, तर त्याच्यामध्ये तुम्हाला बेसिक गणित येणं गरजेचं राहते. चला 2/3 नम्रता कुठे गेली होती आतापर्यंत? चला बघा, आधीच्या प्रश्नासारखा सेम प्रश्न आहे, तर तुम्ही काय करू शकता, या 4ने 2 ला भाग देऊ शकत नाही. या म्हणजे कुठं हे अंशांछेद मध्ये असा देऊ शकत नाही, पण छेदामध्ये तुम्ही भाग देऊ शकता. म्हणजे काय होणार, बे क बे बे दोन्ही 4. इकडं छेदामध्ये काहीच उरलं नाही, इकडल्या छेदामध्ये 2 आहे. छेदामध्ये म्हणजे एवढं लक्षात ठेवा, छेदामध्ये तुम्हाला कोणती संख्या ठेवायची नाही आहे. त्या छेदामधल्या संख्येनं बरोबर चिन्हाच्या अपोजिट मध्ये जे अंशामध्ये असते त्याला आपल्याला प्रत्येक ठिकाणी गुणावं लागते. म्हणजे उजव्या बाजूच्या छेदामध्ये जे 2 आहे त्या 2ने तुम्ही इकडे 9 वाल्या संख्येला गुणावं लागणार. म्हणजे काय होणार, 9 दोन्ही 18x, समोर चिन्ह मायनस, 4 ला सुद्धा गुणा लागते, 4 दोन्ही 8, समोर चिन्ह कोणतं आहे, बरोबर. आता या बाजूला छेदामध्ये 1 मध्ये आहे, 1 न गुणलं तर काही बिघडत नाही, म्हणून जसा आहे तसंच लिहून ठेवतो तुम्ही डायरेक्ट, म्हणजे 3x+2. आता हे जे प्रश्न तुम्हाला दिसत आहे ना, स्टार करतो मी याला, हे जे तुम्हाला प्रश्न दिसत आहे, हा प्रश्न क्रमांक 2 मध्ये अशा टाईपचा सेम प्रश्न होता. जर वेगळं वाटत असेल तर इकडे दाखवतो. प्रश्न क्रमांक 2 बघून घ्या. प्रश्न क्रमांक 2 मध्ये दोन्ही बाजूला x वाल्या संख्या दिलेल्या आहेत. अजून हे जर समजलं नसेल तर समजून घ्या, याच्या पलीकडे शिकण्याची लायकी राहू शकत नाही. माझं बोलणं असंच आहे, डायरेक्ट तोंडावर बोलणं राहते. जे अभ्यासासाठी दिवस दिलेले आहे त्याचा परिपूर्ण फायदा करून घ्यायचा. चला काय करणार, एक्स वाल्या संख्येला एका बाजूला करायचे आहे, एका बाजूला +18x आहे, पलीकडली संख्या प्लस मध्ये आहे, इकडे त्यांनी मायनस होणार, म्हणजे 18 मधून 3 गेले किती उरणार, 15x उरणार. पलीकडे काय उरलाय, +2 उरले. इकडचे 2 कशामध्ये आहे, या बाजूचे 8 कशामध्ये आहे, मायनस मध्ये आहे, पलीकडे गेल्यावर काय होणार, प्लस. म्हणजे +2 आणि +8, पुन्हा सांगतो, +2 आणि +8 म्हणजे किती होणार, +10 होणार. दोन्ही संख्येला एकाच वेळेस इथूनच भाग द्या वाटल्यास 5 न भाग जाते, 5 त्रिक 15, 5 दोन्ही 10, म्हणजे x बरोबर 2 किती होणार, 3. चला, ज्यांनी कमेंट केलाय त्या सगळ्यांचं उत्तर बरोबर आलेलं आहे. तुम्हाला जर इथपर्यंत समजलं असेल तर समजून घ्या, तुमचं जवळपास 75% एक्चुअल समीकरण इथपर्यंत क्लिअर झालेलं आहे.
किती प्रश्नामध्ये? 20च प्रश्नामध्ये. ओके, चला एक दुसरा प्रश्न अजून एक तुमच्यासाठी. प्रश्न क्रमांक 21. 7x - 4 बरोबर 2x + 5 छेदामध्ये 3. चला करा फास्ट सॉल्व. हा 21वा प्रश्न आहे आणि एक पुन्हा अजून देतात, दोन प्रश्न एकाच वेळेस सॉल्व करा. 22वा प्रश्न. 4 - 5x छेद 2 बरोबर 17 - 3x छेदामध्ये 24. चला दोन प्रश्न तुमच्यासाठी व्यवस्थित, दोनही प्रश्नाची उत्तर बरोबर यायला पाहिजेत. दोनही प्रश्नाचे उत्तर कमेंट मध्ये एकाच वेळेस करावे. 17/19 आणि 31/57. ओके, चला ज्यांचं ज्यांचं उत्तर आलं असेल, दोघांचेही उत्तर सारखे दिसत आहे, म्हणजे सगळे उत्तर बरोबरच असेल. फास्ट मध्ये सोडून घेऊ. आता काय वेगळं दिसत आहे त्या 21 नंबरच्या प्रश्नामध्ये? वेगळं फक्त एवढंच आहे का इथं छेदामध्ये काही नाही आहे. मग छेदामध्ये काही नाही आहे तर घाबरण्याची गरज नाही, ते आपल्यासाठी चांगलंच आहे. इथं छेदामध्ये काही नाही म्हणजे आपला वेळ वाचणार आहे. आपल्याला फक्त काय करायचं आहे, पलीकडल्या बाजूला फक्त 3 ने गुणायचं आहे. म्हणजे काय होणार? 17 21 एक्स मायनस चिन्ह आहे, 4 त्रिक 12 बरोबर चिन्ह जसं आहे तसंच. पलीकडे आता अंशामध्ये काय उरलाय? इथचा हा 3 आता इथून निघून जाणार, म्हणजे फक्त काय उरणार? 2x + 5. एक्स वाल्या संख्येला एका बाजूला घ्यायचा आहे. 21x मधून, आता मधून का बरं मग तुम्ही? इथचे 2x हे प्लस मध्ये आहे, पलीकडे गेल्यावर मायनस होणार, म्हणजे काय होणार? 19x बरोबर इकडं काय उरलाय? +5. इकडली संख्या मायनस आहे, पलीकडे गेल्यावर काय होणार? प्लस होणार. 5 आणि 12 किती होणार? 17 होणार. एक्स बरोबर 17/19. 17/19 सगळ्यांचं उत्तर बरोबर. समजलाय? चला नंतर प्रश्न क्रमांक 22 मध्ये बघा. आता आता इथे छेदामध्ये 2 दिले, 2 घाबरण्याची गरज आहे का? आपल्याला फक्त संख्येला करायची, तुम्ही मग सांगा वरच्या संख्येमध्ये काटाकुटी का बरं होत नाही? या 3 जसं आपण उजवीकडल्या बाजूला 3 आहे आणि इकडं सुद्धा 24 आहे. 3 8 24 ला भाग जाते, पण आपण भाग देऊ शकत नाही. का बरं देऊ शकत नाही? कारण चिन्ह मायनस आहे. इथं जर चिन्ह गुणाकार असतं, जाऊ दे, भरपूर वेळेस एकच बोललो मी मी बोर झालो आता. चला 2 ना भाग झाले, इथं अर्धे होते, 1 होणार, 1 ला काही महत्व राहणार नाही. 24 चे अर्धे किती होते? 12. 12 ने पलीकडल्या संख्येला भाग म्हणजे गुणायचा आहे. 12 चोक 48, समोर चिन्ह मायनस. 12 पंच 60, त्याला 1 सोडून आहे. पलीकडे काय उरलाय? 17 - 3x. नियम पहिल्या प्रश्नासारखाच, एक्स वाल्या संख्या एका बाजूला घ्याव्या, तसंच घ्यायचं आहे. या ठिकाणी मायनस आहे, इकडची संख्या प्लस आहे. इकडे आल्यावर एक्स वाली संख्या इकडे आल्यावर काय होणार? प्लस मध्ये जाणार आहे, म्हणजे काय होणार आहे? 60 मधून 3 जाणार, पण मोठ्या संख्येत चिन्ह मायनस येणार, म्हणजे -57x बरोबर. पलीकडे काय उरलं आपल्याजवळ? 17 उरले. 48 लिहून दाखव, बोर्ड लक्ष. 17 इथे उरले आहे, 48 या ठिकाणी प्लस मध्ये आहे, तिकडे गेल्यावर काय होणार? -48 मध्ये जाणार आहे. आता काय करणार? यांची वाला इकडे जसं उरलाय तसंच लिहितो वाटल्यास. 57x बरोबर या दोघांची वजाबाकी, मोठ्या संख्येचं चिन्ह 48 येणार, म्हणजे मायनस येणार.
48 मधून 17 करायचे आहेत, तोंडी करू शकता. 8 मधून 7 गेले, 1 उरले. 4 मधून 1 गेला, 3 उरले. आता बघा काय उरलाय. -57x बरोबर -31. मायनस मायनस कॅन्सल. x बरोबर 31/57. हे सुद्धा सगळ्यांचं उत्तर काय आहे? बरोबर आहे. चला, इथपर्यंत सर्व क्लिअर, ऑल क्लिअर आहे सगळ्यांचं. आता आजच्या लेक्चरला थोडस लेट सुरुवात झाली, त्याच्यामुळे काहीच करू शकत नाही. लाईन जाणं लाईन येणं हे आपल्या हातामध्ये नसते. जे रेकॉर्डेड व्हिडिओ बघणारे विद्यार्थी आहे त्यांनी व्यवस्थित प्रॅक्टिस करा, कारण की रेकॉर्डेड व्हिडिओ बघणारे विद्यार्थी लागून किती गेले तरी माझ्या लक्षात येणार नाही आहे. कारण की बाकीच्या विद्यार्थ्यांचं मला नाव सुद्धा माहित नाही का ते खरोखर प्रॅक्टिस करते की नाही करत. आता कोणतरी आजच कोणतरी अमरावती मधला कोणतरी मुलगा बोलला आहे, पण चालू आहे त्याचं, म्हणजे रेकॉर्डेड खरोखर बघणारे विद्यार्थी आहे, जे मेहनती आहे, त्यांची प्रॅक्टिस व्यवस्थित चालू आहे. पण आता कसं होते, जे रेकॉर्डेड व्हिडिओ बघणारे जे विद्यार्थी आहे त्यांच्याबद्दल थोडंसं फक्त एकच खंत वाटत आहे का, जसं मी तुम्हाला सांगितलं, पहिला जो आपण पेपर सेट टाकला होता पोलीस भरतीचा, पण ते पोलीस भरतीचा पेपर सेट असो का तुमचा तलाठी लिपिकचा असू द्या, तुम्ही बिंदास एक वेळेस फक्त काय करा, त्याला सॉल्व्ह करा. त्याच्यामध्ये किती मार्क पडले ते जर तुम्ही टाकले तर तुमच्याबद्दल मला ऑल डिटेल माहिती भेटून जाते. जे मी तुम्हाला सराव पेपर टाकलेला आहे, कशामध्ये, पोलीस भरतीचा सराव पेपर जो टाकलेला आहे, त्याच्याबद्दल तुम्हाला ऍप्सवर तुम्हाला जे फ्री मध्ये दिलेला आहे पहिला पेपर, त्याच्यामध्ये तुम्हाला जेवढे मार्क भेटते त्या मार्कावरून मी तुम्हाला सांगू शकतो तुमचा अभ्यास किती झालाय किती नाही. फक्त आकाश भुयाल का काहीतरी कोणतरी मुलगा आहे तो, त्यांना फक्त काहीतरी मला कमेंट केली आहे, त्याला फक्त आपल्याकडून ऍडव्हान्स लेवलचं गणित फक्त 20 मार्काचा शिकायचा आहे. जेव्हा तो 20 मार्काचा शिकेल, आणि कन्फर्म सांगतो मी, तो 20 जेव्हा मार्काचा शिकणार लगेच तो गव्हर्नमेंट जॉबवर लागेल. कसा लागेल काय लागेल आपण ते पाहू नंतर. चला, आजचा शेवटचा प्रश्न क्रमांक 23. 3x गुणिला 15/18 बरोबर 2x + 4 छेदामध्ये 27 बरोबर. व्यवस्थित काटाकुटी करा. जिथं तुम्ही कॅन्सल करू शकता तिथं कॅन्सल करावे. आता हे प्रश्न देताना मी तुमच्यासमोर कोणतंच एकही पुस्तक घेऊन नाही आहोत. सर्व प्रश्न आपल्याच मनानं जेवढे वाटते तेवढे आपण तयार करू शकतो. जे विद्यार्थी हा व्हिडिओ युट्यूबवर बघणारे आहे बऱ्याच दिवसापासून, म्हणजे सरळ सरळ त्यांनी म्हणजे आपलं बेसिक गणिताचे कोर्स पाहणं चालू केलेले असेल, अशा विद्यार्थ्यांपर्यंत हा कोर्स म्हणजे आपला आजचा वाला व्हिडिओ पोहोचला असेल. ज्यांना अजून माहित नसेल, स्वराज्य अकॅडमी यवतमाळ आपलेवाले प्ले स्टोअर वर ऍप्स लॉन्च झालेला आहे, अशा विद्यार्थ्यांसाठी सांगू इच्छितो, याच्यामध्ये तुम्हाला बेसिक गणितापासून तर ऍडव्हान्स लेवल पर्यंतचे 2 वेगवेगळे कोर्स आपण चालू केलेले आहे. मराठी व्याकरणचा कोर्स चालू केला होता, पण तो पूर्ण आपण कम्प्लीट करू शकलो नाही, त्याच्यामुळे तो बंद करण्यात आलेला आहे. याच्या पुढचा कोर्स आपला चालू होणार आहे इंग्रजी व्याकरण आरी. जवळपास जीके जेचे साधे साधे सब्जेक्ट वाले जे राहते, जसं पहिला सब्जेक्ट चालू होणार तुमचा इतिहास, दुसरा सब्जेक्ट चालू होणार पॉलिटी. जे विद्यार्थी इच्छुक असेल तर ते त्यांनी पहिल्यांदा व्यवस्थित आपलं चॅनल म्हणजे आपलं ऍप्स जॉईन करून घ्या. जेव्हा जेव्हा तुमचा कोर्स तुम्हाला भेटत राहील तेव्हा ते तुम्ही जॉईन करू शकता. चला, याचं उत्तर दिलेलं आहे 8/11 -8/5
चला, दोन उत्तर आपल्या जवळपर्यंत भेटलेले आहे. 8/11 आणि -8/5. जे रेकॉर्डेड व्हिडिओ बघणारे विद्यार्थी असतात त्यांनी सोल्युशन द्यायच्या आधी पहिल्यांदा व्हिडिओला पॉज करायचं, स्वतः ट्राय करायचं, उत्तर काढून बघायचं, नंतर बाकीचं सोल्युशन कसं दिलाय, उत्तर काय निघणार ते नंतर बघत राहायचं. चला, बोर्डवर लक्ष द्या. काय करणार आपण याच्यामध्ये? वरच्या संख्येनं या 3ने तुम्ही 18ला कलर चेंज करतो दिसण्यासाठी म्हणून. वरच्या 3ने तुम्ही 18ला भाग देऊ शकता, वरच्या 15ने तुम्ही 18ला भाग देऊ शकता. का बरं? कारण की मधामध्ये चिन्ह आहे गुणाकाराचं. असं चालते. मग आता 80 आणि छेद मध्ये भाग देऊ शकता, पण वरच्या 4/2ला तुम्ही अंशामधल्या कोणत्याच संख्येने भाग देऊ शकत नाही, कारण याच्यामध्ये काय दिलेलं आहे, यांनी मधात चिन्ह दिलाय प्लस म्हणून. ओके. किंवा मग खाली सिंगल अंक दिलाय 27 आणि 18, याच्यामध्ये भाग देऊ शकता. त्याच्यामुळे आपला उद्या पेपर होईल की नाही होईल हे सुद्धा माहित नाही, कारण मला कसं आहे, नवीन बॅच चालू करायची आहे. त्याच्या याच्यामध्ये मी थोडासा शेड्यूल बिझी आहे माझावाला. आपला उद्याचा पेपर जो राहणार आहे, प्रयत्न मी करणार 101% आपल्या पोलीस भरतीचा सराव पेपर तुमच्यापर्यंत भेटून जाईल म्हणून. तसं झालेलं आहे, 70% जवळ काम झालंय पेपरचं. पण कसं राहते त्याच्यामध्ये, जोपर्यंत क्लासचा पेपर होत नाही तोपर्यंत मी तुमच्यापर्यंत पेपर प्रोव्हाइड करू शकत नाही, कारण मिस्टेक राहते पेपर टाईप करण्यामध्ये. क्लासचा पेपर झाल्याच्या नंतर उद्याचा पोलीस भरतीचा पेपर तुम्हाला आपल्या याच्यामध्ये नवीन काहीतरी आपण 70-80 रुपयामध्ये काहीतरी कोर्स चालू केलाय, त्याच्यामध्ये तुम्हाला भेटून जाईल, पण थोडासा वेळ होईल, 5 किंवा 6 वगैरे वाजू शकते. ओके, ठीक आहे. भेटू आपण उद्याच्या नाही, उद्याच्या लेक्चरमध्ये सुट्टीच राहणार आहे. उद्याच्या पेपरमध्ये भेटू, वाटल्यास भेटू आपण लगेच सोमवारी. गुड नाईट.